हाय, जागतिक महिला दिन आणि रंगपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आजचा ब्लॉग असणार आहे रंगपंचमी स्पेशल. तर सुरुवात करूयात तयार होण्यापासून. तर आता मी वेअर करणार आहे व्हाईट कलरची कुर्ती. हे मी यूज करत आहे सनस्क्रीन. खूप जास्त मेकअप करणार नाही आहे मी रंग अजिबात खेळत नाही, त्यामुळे मी अंघोळ वगैरे करून रेडी होत आहे. असं काजळ, इयरिंग, हे सूट होत आहे त्याच्यावर. माझ्याकडे अजून एक आहेत, आय थिंक हे जास्त सूट होतील ना. हे काय करते, त्यामध्ये रेड कलर पण आहे आणि मी ओढणीसुद्धा रेड कलरची घेतलेली आहे, त्याच्यामुळे हे जास्त सूट होतील असं मला वाटते. बस यापेक्षा जास्त मी रेडी होणार नाही. आता फक्त हेअरस्टाईल वगैरे करेन, पण त्याआधी मी हे बनवत आहे इडली. तिकडे जरा जाऊन येते, की स्पिन करायला ठेवलेली, आणि बघून येते, नंतर हेअरस्टाईल करते. हा मला खूप डिस्टर्ब करत होता, त्यामुळे याला बिझी करून ठेवला आणि मग मी आली पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी. सिंपलच हेअरस्टाईल ठेवत आहे मी. खरं तर मला खूप छान हेअरस्टाईल करायची होती, पण आता माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे, त्यामुळे मी अशी साधी हेअरस्टाईल ठेवणार. व्हाईट कलरची मी झाली आहे रेडी. मी अजिबात जास्त मेकअप केलेला नाही आहे, खूप सिंपल आणि साधा डेली यूजवाला मेकअप केलेला आहे. तर कसं वाटतं सांगा, आणि मेकअपपेक्षा माझं आउटफिट कसं वाटतं हे नक्की सांगा. इथे माझी इडली बनवून झालेली आहे आणि आता मला चटणी बनवायची आहे, तर बनवते चटणी. मसाला तयार करून झालेला आहे, आता मी तो वाटते. ही बाळासाठी वेगळी चटणी बनवली आहे, कारण तो तिखट खात नाही. तर इथे माझी चटणी तयार आहे आणि इडलीसुद्धा तयार झालेली आहे. आता मी बघून येते माझं बाळ नक्की काय करत आहे. याने इकडे रंग खेळायला सुरुवात केलेली. बाळ काय करतोय, दाखव. तुला कोणी कलर लावला? हा, कोणी कलर लावला? इकडे बघ. हा कलर कोणी लावला तुला? सिद्धांत दादा. आणि मग आम्ही तिघांनीही केला थोडासा नाश्ता. बाळ छान लागतं बाळा, बघ ना. हे बघ मी इथे ठेवते.
A few moments later. मला एका पेजवर बाळाच्या हाताचे ठसे घ्यायचे होते, त्यामुळे त्याचीच तयारी मी करत आहे. म्हणजे थोडंसं त्याच्यासोबत टाईमपास पण होईल आणि मजा पण होईल. त्यालाही खूप मजा येत होती हे सगळं करताना. थोडासा टाईमपास करून झाल्यानंतर मी त्याला आंघोळ घातली, कारण खूप घाण झालेला तो कलरने. आंघोळ वगैरे करेपर्यंत त्याच्या दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे आणि मग त्याला दिलं मी त्याचं फेवरेट बॉईल्ड चिकन आणि भात. आणि याचा ब्लॉगही इथेच संपतो आहे.